पाटील, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. डोंबिवली मोठा गाव ते ठाणे माझीवाडा या मार्गावर केडीएमटी बस सेवेची आजपासून सुरुवात करण्यात आली. या नवीन मार्गाचे उद्घाटन भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व डोंबिवली पश्चिम येथील नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नातून डोंबिवली मोठा गाव स्वामीनारायण सिटी ते ठाणे माझीवाडा या मार्गावर केडीएमटी बस सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे डोंबिवली आणि ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सेवेच्या माध्यमातून लोकलवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि हजारो डोंबिवलीकरांना दिलासा मिळेल. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रशिक्षणाला तसेच जाणीव करून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेतली, बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले आहेत. तसेच डोंबिवलीचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांनी देखील या विषयात सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले होते. ही सेवा पुढील काळात नेहमी स्वरूपात सुरू ठेवण्यासाठी आणि अधिक बस फेऱ्या वाढण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तसेच या संदर्भात अधिकची माहिती दीपेश म्हात्रे यांनी यावेळी दिली. डोंबिवली ते ठाणे अशी बस व्यवस्था सुरू माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज झालेली आहे. या ठिकाणी आज आमचे जिल्हाध्यक्ष नंदू परब असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि डोंबिवलीकरांसाठी पर्वणीच आहे. एका विद्यार्थ्याचा जो पडून मृत्यू झालेला, जो ट्रेनमधून पडून मृत्यू झाला, त्याच्यानंतर ही जी आम्ही पर्यायी व्यवस्था, परिवहनची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मागणी केली होती आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय. आणि याच्यामुळे डोंबिवलीतील खूप नागरिक जे ठाण्याला प्रवास करणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही बस व्यवस्था कंटिन्यू चालली पाहिजे आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय हे केडीएमटीचं आरक्षण आहे. लवकरच आम्ही हे आरक्षण डेव्हलप करून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे करतोय, जेणेकरून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे झाल्यानंतर आपण इलेक्ट्रिक बस आणि एसी बसेसची देखील सुविधा ठाण्याला जाणाऱ्या माझे जे नागरिक आहेत. आणि आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी एक महत्त्वाचा विषय आपल्याला इथे सांगितला की याच बसच्या माध्यमातून माझीवड्याला जो मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला जोडण्याचं काम देखील शटल सर्व्हिसच्या माध्यमातून आपण करणार आहोत, जेणेकरून ठाण्याला जेव्हा माणूस उतरेल त्याला बोरिवली असेल, पवई असेल, घाटकोपर असेल, इथे प्रवास करताना मेट्रोची म्हणजे इंटिग्रेटेड जो प्रवास आहे नागरिकांचा तो सुखकर होईल या बस सेवेच्या माध्यमातून. मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही तर नांदी आहे आणि मोठा याच्यामधून काहीतरी सुरू होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.